मेघा एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी. घरात आई बाबा, आजी आजोबा आणि छोटा भाऊ सोहम. सर्वसामान्य असं कुटुंब. घरात सत्ता आजी आजोबांची. घरचा मुलगा म्हणून वडिलांचा घरात रुबाब. सोहम तो तर वंशाचा दिवा, घरातल्यांचा सर्वात लाडका. राहता राहिल्या मेघा आणि तिची आई माई. घराची सगळी जबाबदारी माईच्या खांद्यावर, कारण ती गृहिणी. सासू सासऱ्यांचं पथ्यपाणी असो किंवा नवऱ्याचा डब्बा, मुलांची शाळा, अभ्यास, मीटिंग, सारं काही मेघाच्या आईलाच पाहावं लागे. बँकेतल्या कामामुळे बाबांना वेळ नाही आणि आई काय घरीच असते. मग सगळ्या जबाबदाऱ्या माईवर. हे सारं पाहत मेहा लहानपणाची मोठी झाली. आई सगळं काही पाहते, पण तरीही जरा काही चुकलं की सगळे तिलाच बोलतात. नको नको ते बोलतात आणि म्हणतात ना, जे आपण बोलू ते मुलं शिकतात. तसंच सोहमच्या बाबतीत झालं आणि सोहम ही आईला माघारी बोलू लागला. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आईला दोष देऊ लागला. पण एका मुलीला हे काही बघवलं नाही. तिला सगळ्यांचा खूप राग यायचा. आई, तू का विनाकारण सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतेस? शेजारची काकू बघ, घरात सगळं त्यांचंच चालतं आणि आपल्या घरात सारं काही तू करतेस, पण त्याचं क्रेडिट मात्र तुला कधीच मिळत नाही. मेघाची आई यावर मेघाला समजवायची. असू दे ग, घर म्हटलं, संसार म्हटला की हे सगळं चालणारच. तुझे बाबा जर घराची आर्थिक बाजू सांभाळतात तर त्यांची पत्नी म्हणून मला तर जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यातच. आजी आजोबांचं म्हणशील तर सासू सासरे आहेत ते त्यांचं बोलून कर्तव्य पार पाडतायत. तू नको मनाला लावून घेऊस. जे आहे त्यात मी खुश आहे आणि आत्ता मला या सगळ्याची सवय झाली आहे. काळजी नको करू. ए आई, काय ग तू अशी गप बशी? हो की थोडी बोल की. मला नाही आवडत जेव्हा तू सगळ्यांचं बोलणं ऐकतेस. म्हणजे मी तुला आवडत नाही की काय? आई म्हणाली. तसं नाही ग आई, तू जगातील सर्वात चांगली आई आहेस. खूप आवडतेस तू मला. बाबा पण किती बोलतात तुला, पण तू तुझा गप्प स्वभाव नाही आवडत. हे बघ बाळा, मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले तेव्हा माझ्या आईने मला कानमंत्र दिला. बाईची जात जन्माला येते ते शांतपणा घेऊन, त्या जोरावरच जगायचं आणि संसाराची गाडी ओढायची. आईचे ते उपदेशाचे डोस घेऊनच मी या घरात आले. आई म्हणाली अगदी तसं वागत राहिले म्हणून तर या घरातल्या भांडणाचे आवाज बाहेर नाही पडत, कारण मी गप्प बसते म्हणून. असं नाही की मला बोलायला येत नाही, पण एकाने कोणीतरी गप्प बसायचे असते तरच संसार टिकतो. म्हणून मी बाळा गप्प बसते. कळलं का वेडाबाई? चल उठ, मला खूप काम आहेत. याचा अर्थ चूक तुझी नाही, माझ्या आईची, म्हणजे माझ्या आजीची आहे. तर तिनेच तुझ्या कानात हे भरवलंय. दोघीही एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. मेघाचे शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच तिच्या लग्नाचे विषय चालू लागले. व तिला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. तिला नोकरी करायची होती. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण घरात तिचं ऐकतं कोण? तिने आईला सांगितलं, आई मला आत्ताच लग्न नाही करायचं. पण आईचं घरात काही चालत नव्हतं. इच्छा असूनही ती आपल्या लाडक्या लेकीसाठी काही करू शकली नाही. आजीच्या माहेरून मेघासाठी राघवचं स्थळ आलं. मुलगा कॉलेजमध्ये सर म्हणून कामाला होता. घरी सासू सासरे, नणंद, छोटा दीर आणि राघव असं कुटुंब होतं. दोन्हीकडच्या मंडळीची पसंती झाली आणि लगेचच लग्नाचा बार उडाला. मेघाच्या आईने लेकीला निरोप देताना पुन्हा कानमंत्र दिला. हे बघ मेघा, आता तेच तुझं घर आहे. सासरच्या माणसांचा आदर कर. तेच तुझं घर आणि आता तीच तुझी माणसे आहेत. माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदोरी सोबत घेऊन मेघाने सासरचा उंबरठा ओलांडला. मनात भीतीचं काहूर माजलेलं. नव्या नवरीची नवलाई, मनावर भीतीचं सावट. मनावर चढलेलं टेन्शनने तिने गृहप्रवेश केला. सासूबाईंनी तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले. घरातील देवतांचे दर्शन घ्यायला लावले.
मेघाला जवळ बोलावून तिला आधी कपडे बदलायला सांगितले. सकाळपासून दमली असशील शालूच्या ओझ्याने. जा जरा फ्रेश हो आणि दुसरे कपडे घाल. मेघाला सासूच्या या प्रेमळ शब्दांचं आश्चर्य वाटलं. तिच्या माहेरी सासू सुनेचा असा प्रेमळ संवाद तिने कधी ऐकला नव्हता. मेघा कपडे बदलून बाहेर आली. अगं हे काय, पुन्हा साडी का नेसलीस? ड्रेस घातलास तरी चालेल, सासूबाई म्हणाल्या. पण मी सोबत ड्रेस नाही आणले. आई म्हणाली, लग्नानंतर तुला साडीच घालावी लागेल. मेघाची सासू हसली. आपल्याकडे असं काही नाही. तुला जे आवडेल ते घाल. आणि ड्रेस आणला नसेल तर तुझ्या नंदेचे म्हणजे सोनलचे ड्रेस आहेत, त्यातलं तुला काही घाल. तुला आवडेल ते, काही हरकत नाही. मेघाने सोनलचा ड्रेस घातला. सकाळपासूनच्या दगदगीने ती पार थकून गेली होती. ड्रेस घालून फ्रेश झाली. तिला फारच बरं वाटलं. इतका वेळ मनावर ओझं घेऊन वावरत होती. सासूच्या प्रेमळ बोलांनी तिच्या मनावरचं दडपण नाहीसं झालं. मोकळेपणाने मेघा घरात वावरू लागली. दुसऱ्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे मेघा लवकर उठली. आवरून ती किचनमध्ये गेली तर सासूबाई आधीपासूनच हजर होत्या. तिच्या हातात गरम गरम पोहे देत त्या म्हणाल्या, तू का आलीस किचनमध्ये? आज तू काही काम करायचं नाही. मी आहे सगळं पाहायला. आणि यापुढे हे सगळं तुलाच सांभाळायचंय. मग कामाची घाई कशाला? आज मस्त आराम कर. नवी नवरी आहेस, आनंद घे या क्षणांचा, नव्या नवरीचा. मेघा आपल्या सासूकडे पाहतच राहिली. तिचे डोळे पाणावले, पण तिने स्वतःला सावरलं. कारण तिच्या आईला तिची सासू म्हणजे मेघाची आजी कधी प्रेमाने बोलतच नव्हती. तिच्या सासूकडे बघून तिला तिची आई आठवली. सकाळच्या चहापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळं कुटुंब एकत्र होतं. ना कोणाची भांडणे, ना कोणाचे रुसवे फुगवे. मेघासाठी हे सारं अमृताहूनही गोड होतं, ज्याची अपेक्षा ती इतकी वर्ष आपल्या आईसाठी करत होती. ते सारं न मागता तिला मिळालं होतं. मेघाला भाग्यवान सासर मिळाले होते. इतक्या मोकळ्या वातावरणात मिसळायला मेघाला वेळ लागला नाही. 2-3 दिवसात घरातल्यांनी मेघा आणि राघवला माथेरानची हनीमून तिकीट देऊन छान सरप्राईज दिलं. राघवचं पण छान स्वभाव होता. मेघाच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सासूबाईंनी नेमकं ते पाहिलं. त्यांनी विचारलं, काय झाले सुनबाई? आमचं काही चुकलं का? सासूच्या आपुलकीच्या स्पर्शाने मेघाला भरून आलं. तिने माहेरची सारी परिस्थिती सांगितली. अगं, तुझ्या आईने जे भोगलं ते तुला नाही भोगायला लागणार. तुझ्या माहेरची परिस्थिती आपण नाही बदलू शकत, पण आपल्या घरात ते वातावरण कधीच निर्माण होणार नाही. शेवटी नाती जपायची जबाबदारी ही प्रत्येकाचीच असते. मी तुला अंतर नाही देणार. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. अजून कथा पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.